नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे जे हॉल तिकीट आहे तर ते त्या ठिकाणी जनरेट झालेले आहे आणि काही विद्यार्थ्यांना जे हॉल तिकीट आहे तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे तर ते समजत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी जी टोकन आय डी आहे तर टोकन आय डी आणि आपला जो जन्मतारीख आहे तर तो कशा पद्धतीने कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला एंटर करून जे हॉल तिकीट आहे तर ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपला अर्ज क्रमांक. तर अशा पद्धतीचा 14 अंकाचा जो अर्ज क्रमांक आहे तो आणि त्यानंतर आपली जी जन्मतारीख असेल तर ती आपल्याला सलग त्या ठिकाणी अशा प्रकारे एंटर करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करून आपले जे हॉल तिकीट आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला चेक करता येणार आहे. तर ते कशा पद्धतीने आपण चेक करणार आहे आणि हॉल तिकीटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय ज्या सूचना आहे अपडेट आहे तर त्या दिलेल्या आहे. तर त्यांची संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. जसे की तुम्हाला स्पाइक शूज जे आहे तर ते त्या ठिकाणी वापरता येणार आहे की नाही, किंवा आपल्याला फोटो वगैरे आहे तर ते किती घेऊन जायचं आहे तर त्याची संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटला जर व्हिजिट केलं तर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तर या ठिकाणी आपण या लिंकवरती जसे क्लिक करू आपल्याला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला याची जी लिंक आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट मी लिंक देणार आहे. तिथे तुम्ही क्लिक करून या ठिकाणी आपण रिडायरेक्ट होणार आहे. या ठिकाणी आपल्याला आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तर तो 14 अंकाचा ॲप्लिकेशन नंबर आणि आपली जी डेट ऑफ बर्थ आहे तर ती सलग त्या ठिकाणी आपल्याला विदाऊट स्पेस एंटर करायचं आहे आणि त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण जसे आपला ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ जे आहे तर ती सलग एंटर करून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला अशा प्रकारचा जो हॉल तिकीट आहे तर तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर प्रिंट करण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला प्रिंट ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करून आपण जो हॉल तिकीट आहे तर तो प्रिंट आऊट घेऊ शकतो आणि त्यानंतर आपल्या हॉल तिकीटमध्ये आपली शारीरिक मोजणीसाठी जी तारीख आहे, वेळ आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला चेकआउट करायचं आहे. व्यवस्थित जी माहिती आहे तर ती पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ग्राउंडला जाताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता लागणार आहे. तर जसे की आपले आयडेंटिटीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असेल तर ते त्या ठिकाणी कलर झेरॉक्स लागणार आहे आणि हॉल तिकीट जे आहे तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि हॉल तिकीटचे 2 प्रिंट आऊट झेरॉक्स आणि त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण जो केला आहे तर त्याचे त्या ठिकाणी 2 झेरॉक्स लागणार आहे. आणि आपण जो ऑनलाईन ॲप्लिकेशन केला आहे तर त्यात आपण जो फोटो लावलेला आहे किंवा फोटो अपलोड केलेला आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला 6 फोटो एवढे त्या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे. तर अशा प्रकारे जी बेसिक डिटेल आहे तर ते आपण आपल्या हॉल तिकीटवर चेक करायचं आहे आणि आपल्याला जी डेट आणि वेळ दिलेली आहे तर त्याच डेट आणि वेळेवर ग्राउंडवर जे आहे तर ते आपल्याला हजर राहायचं आहे. त्यानंतर आपल्याला ग्राउंडवर जर काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला 2 ऑब्जेक्शन त्या ठिकाणी करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर आपण जो ऑनलाईन पोलीस भरतीसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे तर त्यांच्यामध्ये आपले कास्ट असेल, डॉमिसाईल असेल किंवा लायसन्स असेल तर अशा पद्धतीची जी डॉक्युमेंट आहे तर ती 7/12/2025 पर्यंतची तारखेची डॉक्युमेंट आपल्याला असायला पाहिजे. जर त्याहून जास्त आपण जी तारीख आहे तर ती असेल आपल्या डॉक्युमेंटवरती तर त्या ठिकाणी आपला जो फॉर्म आहे तर तो रिजेक्ट होणार आहे. त्यानंतर आपण ऑनलाईन फॉर्ममध्ये जी माहिती एंटर केलेली आहे तर तीच आपल्या डॉक्युमेंटवर पाहिजे, अन्यथा आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे किंवा आपली जी उमेदवारी आहे तर ती रद्द होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे किंवा ईमेल आय डी आहे, आपण फॉर्म अप्लाय करताना जो दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आणि फोटो वगैरे तर ते त्या ठिकाणी व्यवस्थित अपलोड केल्याची आपण काळजी किंवा खात्री घ्यायची आहे. आणि आपला जे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आहे तर ते कुठल्याही पद्धतीत चेंज करायचं नाही. नंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो उमेदवारास मैदानी चाचणीच्या वेळी सर्वसाधारण प्रकारचे जे शूज आहे तर ते वापरण्याची परवानगी आहे. त्या ठिकाणी स्पाइक शूज वापरण्याची परवानगी नाही. तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी स्पाइक शूज जे आहे तर ते 100 मीटरसाठी त्या ठिकाणी यूज करत असतात. तर सदर या ठिकाणी आपल्याला जी माहिती दिलेली आहे तर जे आपण ग्राउंडवर सर्वसामान्य जे स्पोर्ट शूज असतात तर तेच त्या ठिकाणी वापरण्याची जी परवानगी आहे, परमिशन आहे तर ती दिलेली आहे आपल्याला. स्पाइक शूज जे आहे तर ते त्या ठिकाणी वापरण्यात येणार नाही. तर अशा प्रकारे जी इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्याला हॉल तिकीटवर संपूर्ण चेकआउट करायचं आहे.